लैंगिकताच व्यापाराचा विषय बनली आहे अशी खंत कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांनी व्यक्त केली। शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने मुक्ता मनोहर यांना महाराणी ताराराणी पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी त्या बोलत होत्या। त्याचप्रमाणे शिवस्फूर्तीचा सन्मान चिन्ह या पुरस्काराचा सन्मान चिन्ह देऊन करण्यात यावेळी शाहीर संभाजी भगत यांनाही शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आह साळुंखे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, माजी साखर संचालक संपतराव सावळे, लेखिका सुशीला संकपाळ, सरस्वती मोळक, ॲडव्होकेट शैलजा मोळक, ज्ञानेश्वर मोळक आदी उपस्थित होते। मुक्ता मनोहर म्हणाल्या, लैंगिकताच व्यापाराचा विषय बनली असल्याने बलात्कार टाळण्यासाठी किती अंगाने प्रयत्न करावे लागतील याचा विचार करावासा वाटतो। नवीन युग औद्योगिक क्रांतीनंतर ज्या रीतीने पुढे आले त्यामुळे गरीब अधिक गरीब होत गेले तर काही ठराविक लोकांच्या हाती पैसा राहिला। आजच्या चंगळवादाबद्दल व्यासपीठांवर अनेक गोष्टी बोलाव्या लागतील। यावेळी शिवस्पर्श एक चळवळ या दशकपूर्ती विशेषांकाबरोबरच खीरपीठ, आत्मचरित्र, युथकट्टा, पुत्रमैत्री, समृद्ध सहजीवनासाठी विचारशैली या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले। यानंतर पुत्र संवाद हा आई वडिलांशी असलेला संवाद केला आणि अतिशय सुंदर असं पुस्तक आहे। शिवस्पर्शाच्या माध्यमातून अनेक विषयांना वाचा फोडली जाते। त्यामध्ये प्रकाशित झालेले काही लेख किंवा नव्याने लिहिलेले लेख असे यामध्ये सहभागी झाले आहेत। आणि आनंदाची गोष्ट आहे, या सर्व उपक्रमाचा आपण जोरदार टाळ्या वाजवत, कारण हा आगळा वेगळा असा उपक्रम आहे। हे नियमित पुस्तक सुद्धा आहेत आणि